नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता नाशिकचे शांतिगिरीजी महाराज यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे। आपल्यासोबत स्वतः शांतिगिरीजी महाराज आहेत। महाराज, सगळ्यात पहिले तर नेमकं काल आपल्या भेटीमागचं कारण काय होतं? तर प्रथमतः भारत माता आणि हनुमंताचं निवंदन करून की ह्या निवडणुकीच्या वेळेला की लोकसभेची एक समिती आम्ही नेमण्यात आलेली आहेत जे बाबाजी भक्त परिवारावर होतं आणि त्यांनी एक नारासुद्धा दिलेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि त्यासाठी या समितीने त्या भेटीचं नियोजन लावलं होतं। त्याप्रमाणे ते आणि त्या आपले मुख्यमंत्र्यांचे पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी यांनी ती बैठकीचं नियोजन केलेलं होतं। पण काल आपली ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी भेट झाली त्यावेळेला नाशिकमधून आपण शिंदे गटाकडून किंवा भाजपकडनं इच्छुक आहात अशा पद्धतीचं काही चर्चा झाली का? तो निर्णय संपूर्ण आहे ना, आमची जी कमिटी नेमली लोकसभेची कमिटी त्या कमिटीची ते चर्चा करणार आहेत। पण महाराज, आपण अगदी स्पष्ट म्हणजे आपण नाशिकच्या लोकसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? आपली तयारी आहे का? या संदर्भामध्ये आमचं जो जय बाबाजी भक्त परिवार आहे त्यांनी जी लोकसभेची कमिटी नेमलेली आहेत त्या कमिटीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत। बाबा निवडणूक लढवायची की नाही लढवायची संपूर्ण अधिकार त्या कमिट्या देण्यात आलेले आहेत। कमिटी साधारण आपला निर्णय कधीपर्यंत देणार? हा कमिटी आता प्रथम त्यांचे 2 दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण 2 दिवसानंतर आपण बैठक घेऊ म्हणे आणि त्या बैठकीनंतर ते निर्णय घेणार आहेत। म्हणजे 2 दिवसानंतर पुन्हा एकदा चर्चा होणार आणि त्यानंतर निर्णय होऊ शकतो? होऊ शकतो। महाराज, काल परवाकडे अशी पण बातमी होती की आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार होतात, त्यांच्याशी चर्चा करणार होतात। नेमकं काय त्याच्यातली सत्यता आहे? ते ना आपल्या बाबांचं लोकसभेचं संपूर्ण कार्य आमची समिती करते आणि समितीचे आणि आमचे भक्त परिवारातले मनसेमध्ये काही मनसेचे काही भक्त आहेत, प्रत्येक पक्षाचे भक्त आहेत आणि मग ते भक्त काय करतात, ज्या नेत्याशी काय करतात चर्चा संवाद करीत असतात आणि त्या माध्यमातून त्या भेटीचं त्यांनी नियोजन केलं होतं। भाजपकडून किंवा शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला जर ऑफर आली तर आपण निवडणूक लढणार का? जर जे समविचारी असेल ना, जे आमच्या समितीला आमचा तो निर्णय समिती घेणार आहे पण समितीचा निर्णय घेताना का तर आमचा जो संकल्प आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारण या माध्यमातून त्या समविचाराच्या माध्यमातून ते निर्णय घेणार आहेत कमिटी। महाराज, या व्यतिरिक्त आणखी एक विषय जो चर्चेत आला होता की जनार्दन स्वामी भक्त मंडळातले काही लोक जे आहेत ते असं पण म्हणत आहेत की एकूणच महाराजांचं जे भक्तमंडळ आहे ते पूर्णपणे आपल्यासोबत नाही आहे, त्याबद्दलसुद्धा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्यांच्याकडनं देखील पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते, याच्यावर आपलं काय मत आहे? तसं काही नाही, आमच्या सर्व भक्तभरात एक मत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जर आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरायचं असेल तर आपली तयारी पूर्ण आहे? ही संभव तयारी आमच्या भक्त परिवाराने केलेली आहेत आणि त्याची समिती संभव तयारी करून राहिलेली आहे। म्हणजे आता 2 दिवसांनी जे परत एकदा मुख्यमंत्र्यांशी भेट होईल त्याच्यात स्पष्टता होईल? त्याच्यामध्ये सुद्धा आमची समितीसुद्धा सोबत राहणार आहेत आणि मग मुख्यमंत्री चर्चा करून त्या ठिकाणी आमची कमिटी त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा निर्णय देणार आहेत। मागच्या वेळेस आपण ज्यावेळेला निवडणुकीत उभा होतात त्यावेळेला एक चर्चा अशी पण होती की साधू संत महंत जे आहेत त्यांनी धर्मकार्य करण्याऐवजी राजकारणात काय यावं, आपल्याला काय वाटतं हे नेमकं काय कारण आहे, आपण राजकारणात काय यावं? तर साधी गोष्ट आहे बघा, आपल्या घरचा जर कारभारी चांगला असला तर ते घराची प्रगती होते की नाही, बरोबर की नाही? जर आपण घरचा कारभार निवडताना तो कसा निवडतो, चांगला निवडतो, त्याप्रमाणे जर आपल्याला मग आपल्या तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, कोणताही जर आपला जर नेता निवडायचा असाल तो कसा असावा? मग या संदर्भामध्ये आमच्या भक्त परिवाराने हाच नारा दिला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या माध्यमातून ही प्रक्रिया आमच्या मंडळी करणार आहेत। खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा आपल्याला आपली जी भेट होणार आहे। तर शांतिगिरीजी महाराज अत्यंत स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की त्यांचे जे कोर कमिटीचे सगळे सदस्य आहेत ते या ठिकाणी निर्णय घेणार आहेत आणि या निर्णयानंतर पुढचा जो काही विषय आहे तो या ठिकाणी मार्गी लागणार आहे। मात्र आता नाशिकच्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं नेमका काय निर्णय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।